तर आमच्या मेमोरीज होत्या. इथे आम्ही बसत होतो, गप्पा गोष्टी वगैरे करत होतो. या ठिकाणी मी टाईम टेबल पण लिहून ठेवला होता, जसं की मी मागे ब्लॉगमध्ये दाखवला होता. तर आम्ही खाली बसून या ठिकाणी उनो वगैरे खेळायचो. इथे एनसीएमचा अभ्यास करत होती. इथं सगळे आमचे फ्रेंड्सचे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आता उठलो मी सकाळी. पाहू शकता आजची मॉर्निंग. तर आज आहे फ्रेंड्स आम्हाला सुट्टी, कारण आजच्या 26 ऑगस्ट बकरी ईद आहे आज. तर त्याच्यामुळे आज आहे कॉलेजला सुट्टी, म्हणून आज पूर्ण दिवसभर रूमवरच आहे मी. आज फ्रेंड्स थोडं बरं नव्हतं वाटत, म्हणून ते फिरायला गेलो नाही इकडं बाहेर. बरं नव्हतं वाटत म्हणजे थोडं सर्दीसारखं वाटत आहे आणि थोडं विकनेस वाटत आहे, म्हणून आज काही बाहेर गेलो नाही. नाही तर आता वाढायचं ते 8. आतापर्यंत तर मी इथं असतो त्या ठिकाणी जिथे मी नेहमी फिरायला जातो. तर आज तिकडं काही गेलो नाही. तर फ्रेंड्स फायनली फ्रेश वगैरे झालो. आता करतो थोडा अभ्यास. तर फ्रेंड्स फ्रेश वगैरे झालो आणि जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता वाजलेलं आहे 1. तर आतापर्यंत अभ्यास वगैरे केला, फ्रेश वगैरे झालो. तर आता मस्त इथं बाहेर बसून थोडा वेळ बोर झालो होतो फ्रेंड्स आज, कारण आज सुट्टी आहे ना, आज बकरी ईद असल्यामुळे आजची सुट्टी आहे. त्याच्यामुळे आज खूप जास्त बोर झालो होतो. तर आज कुठं बाहेर पण नाही गेलो कॉलेज एरियामध्ये. नाही तर कॉलेज एरियामध्ये गेलो तुम्ही कॉलेजचे ब्लॉग वगैरे पाहता, कॉलेजकडचा एरिया पाहता. पण आज तर सकाळपासून रूमवरच आहे, तर आज खूप जास्त बोर होत आहे. तर बघू संध्याकाळी थोडा प्लॅन झाला तिथं थोडंफार फिरायला जाऊ फ्रेंडसोबत, यश वगैरे सोबत. तर बघू आता सध्या तिथं उभा आहे. इकडे बाकी घराचं बांधकाम वगैरे चालू आहे आणि बस या टाईपमध्ये वातावरण होतं सध्या. तर काय आता संध्याकाळच्या वाजले 6. तर आता या ठिकाणी बाहेर आहे, पाहू शकता पाऊस वगैरे आला होता दुपारी. तर पूर्ण थंड थंड वातावरण होऊन आहे. तर आज यश, मी आणि वैभव आता जाते इकडं थोडं पार्कमध्ये. तर आज सकाळपासून काही ब्लॉग वगैरे नाही बनवला ना, तर जाऊ तिकडं थोडंफार तुम्हाला व्ह्यूज दाखवतो तिकडचे. एक नवीन पार्क आहे तिथं लहान मुलांसाठी, तर आज तिकडे जाऊ. वैभव झाली की तयारी? झाली तयारी? हो चलो. आज मस्त पाऊस पडला. हो लावून घेऊन हे. आता लॉक पाहा लागून, लॉक कुठं आहे? इथं आहे. लाईट जाऊ नये काय? लाईट तर आहे. चलो. दोघांच्या शूज म्हणून पाणी गेलं. आपण बाहेर ठेवलं ना, ते लक्ष नाही त्याच्यावर. हां ठेवून दे, तिथं वाढून जाते. तर फ्रेंड्स आज काही जास्त ब्लॉग बनवू नाही शकलो. तर आधी जो हॉस्टेलवरचा ब्लॉग होता, जे नवीन रूमचे इथं सामान शिफ्ट करायचा होता ना, तर आधीचा जो ब्लॉग एक होता माझ्याकडे बॅकअपमध्ये, तर तोच ब्लॉग आज एडिट वगैरे केला. कारण आज काही कंटेंट वगैरे भेटले नाही बनवण्यासाठी. इथं म्हणजे बाहेर जायचा प्लॅन होता, तो कॅन्सल झाला. त्याच्यामुळे एक आधीचा ब्लॉग होता, तर तो आता अपलोड करत आहे. तर एन्जॉय करता. तर काही जोपर्यंत आता हॉस्टेलवर राहायची परमिशन मिळत नाही, तोपर्यंत बाहेर रूम करूनच राहायचं आहे. तर मी काल रूम वगैरे पाहिली होती, मी आणि शैलेश. तर आता जायचं आहे रूमवरती. थोडंफार म्हणजे माझं सामान होतं मेन इथे ठेवलेलं, म्हणजे इथचं जे सामान होतं आणि इथचं बेडवरचं जे काही सर्व सामान होतं ते आम्ही शिफ्ट केलेलं आहे. आणि आता आणखी त्या रूममध्ये थोडंफार सामान बाकी आहे. ही जी रूम आहे शैलेशची, या ठिकाणी हे सामान बाकी आहे इथलं. तर आता हे पण ट्रान्सफर करायचं आहे, हेल्मेट वगैरे आणि या बॉक्समधलं सामान. तर बस फ्रेंड्स फायनली आज तुम्हाला हॉस्टेलवरचे ब्लॉग वगैरे पाहायला मिळणार नाही आहेत, कारण आता हा लास्ट ब्लॉग आहे हॉस्टेलचा. हा लास्ट ब्लॉग आहे इथं हॉस्टेलवरचा. आता तुम्हाला जे पण ब्लॉग्स मिळतील ते तिकडच्या नवीन रूमवरचेच मिळणार आहेत. कारण जसं की इथं फायनल इयरला ॲडमिशन मिळणार आहे की माहीत नाही कन्फर्म हॉस्टेलला. तर बघू आता. सध्या तर हॉस्टेल खाली केलेलं आहे आम्ही या ठिकाणी. बेडवरचं सामान इकडचं वगैरे सर्व ट्रान्सफर केलेलं आहे. तर चला फ्रेंड्स फायनली निघू आता इथून हॉस्टेलवरून. इथं खूप साऱ्या आमच्या मेमोरीज होत्या. इथं आम्ही बसत होतो, गप्पा गोष्टी वगैरे करत होतो. या ठिकाणी मी टाईम टेबल पण लिहून ठेवला होता, जसं की मी मागे ब्लॉगमध्ये दाखवला होता. तर चला आता निघू इथून. खूप वाईट वाटतं आहे. इथं आमची म्हणजे खूप मेमोरीज होती इच्छा आमच्या. इथं बसत होतो आम्ही, गेम वगैरे खेळत होतो, अभ्यास करत होतो. इथं कोणाचं रजिस्टर राहिलं, असंच प्रॅक्टिस रजिस्टर आहे. तर गाईज बस फायनली आता निघत आहे इथून. बाय बाय रूम. तर ही रूम होती फ्रेंड्स आमची 108. त्यानंतर ही एक रूम होती, इथलं सामान नेतं आम्ही सध्या. ही शैलेशची रूम. थोडंफार बाकी आहे सामान न्यायचं. तर चला गाईज फायनली निघू आता इथून. इथून निघायच्या वेळेस फ्रेंड खूप खराब वाटत आहे, कारण इथं आमच्या खूप म्हणजे मेमोरीज होते. इथं आम्ही खाली बसून या ठिकाणी उनो वगैरे खेळायचो. इथं एनसीएमचा अभ्यास करत होती. इथं सगळे आमचे फ्रेंड्सचे बेड वगैरे लावून आहे. तर इथून निघायच्या वेळेस फ्रेंड असं खूप इमोशनल होत आहे. पण काय करू आता, निघावं तर लागणारच आहे फायनली आता. तर चला सामान वगैरे घेऊन जाऊ खाली. या ठिकाणी कडी लावून घेतो, कारण परत यायचं आहे. शैलेश हा बॉक्स कसा घेता आता?
हो 1 मिनिट. गाडीवर बसून का बॉक्स हाती घेता मग तू सांग. नाही दोघांवर बसता आलं पाहिजे मला. हे पहिले बॉक्स हां 1 मिनिट. बसायला तर पाहिजे म्हणा बॉक्स. तर काही या ठिकाणी बॉक्स वगैरे ठेवला आम्ही. तर फ्रेंड्स या ठिकाणी बॉक्स वगैरे ठेवला आम्ही गाडीवर. थांब 1 मिनिट थांब. मी मांडीवरच घेऊन आहे ना बॉक्स. गाडी माझी गरज पडली ना. हां थांबता नाही येणार. थांबा लागलं. तर फ्रेंड्स आता जात आहे आम्ही थोडं बाहेर पेट्रोल वगैरे भरण्यासाठी. कारण बाईकमध्ये पेट्रोलच नाही आहे. चालतं ना. तू सांग. चल समोर. जवळ कुठून पडते. शैलेश रूम या ठिकाणी बिल्डिंग आहे अपार्टमेंट टाईप. इकडे भेटू शकते. तर काही आता पेट्रोल वगैरे भरायचं आहे या ठिकाणी. आम्हाला बसू तर दे. बसा तुम्ही चालू यायच्या आत. चालू याच्यात नाही बसतात. चाल परत आलो हॉस्टेलवर. आता थोडं सामान बाकी होतं. तर फ्रेंड्स आता आलो हॉस्टेलवर. तर हे राहिलेलं सामान न्यायचं रूमवरती. झाडू हॉलमध्ये टाकायचं काय. कॅन वगैरे घ्यायचे. हे मोरपीस पण घेऊन बाजू बरोबर पकडा. अजून काही नाही. बॉटल घेऊ काय. तर चला आता रूमला करू बाय बाय. झालं आता सर्व सामान काढून त्या टाईपमध्ये सामान वगैरे ठेवून आता जात आहे बाहेर. मुलांचं सामान या ठिकाणीच ठेवलं आहे एका हॉलमध्ये. तर काही त्या ठिकाणी फर्निचर वगैरे आलं वाटतं हॉस्टेलसाठी. लास्ट राईड आहे हॉस्टेलवरची. त्यांचा लास्ट डे आता हॉस्टेलवरचं या ठिकाणी. थोडंसं सामान राहिलं होतं. हे कॅन आणि चेसबोर्ड पडलं आहे खाली. मोराचं हे पडलं होतं पंख मोराचं खाली. हॉस्टेलवरचे Z+ सिक्युरिटी कॅमेरे वगैरे लावून टी व्ही मस्त. रूममध्ये काही नाही आता. आरामात तू तर यश तू चल ना सोबत. ये आरामात. तर फ्रेंड्स आम्ही इथं आलो तर रूम वगैरे पाहण्यासाठी. उघडी आहे का. चल ना आतमध्ये. तर फ्रेंड्स हे रूम पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. इथं आलो तर यशसोबत. 2 खोल्या आहेत वाटते कंबाईन. इथं संडास बाथरूम असेल. रूम मस्त आहे मोठी. तर फ्रेंड्स इथं आलो तर आम्ही रूम पाहण्यासाठी. तर या टाईपमध्ये रूम. सोबत होता शैलेश आणि यश. पाच इकडून लावून घे साईडने. काय कर उगच लावं लागेल ते. चलो डेंजर झोन. एक इथं पाय ठेव. चलो तर गाईज आम्ही इथून आलो होतो मगाशी. तर या ठिकाणी आम्ही रूम वगैरे पाहिले. नंतर इथून एक शॉर्टकट मिळाला. तर इथून जाता येता यशच्या घरी. यश जाता येते का इथून. इथून ओपनच असेल ना खाली. भूलभुलैया टाईपच वाटर आला इथं. अरे वा मस्त फुलं फुलून आहेत. काय कडवला स्नॅप. आम्ही पण सिनेमॅटिक घेतो. मस्त फुलं फुलून आहेत. त्या दिवशी घेतले होते ब्लॉगमध्ये. चलो